नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज एक नवीन रेसिपी शिकूया। ती उपवासाची रेसिपी आहे। याला साबुदाणा वडा असे म्हणतात। पहिले साबुदाणा 2 तास भिजू घालायचा आणि हे असं साहित्य तयार करून घ्यायचं। मी आलूचा किस करून घेतला आहे, शेंगदाण्याचा कूट, दही, साखर, मीठ, जिरं, हिरवी मिरची बारीक कापलेली, असं सगळं साहित्य मी करून घेतलं आहे तयार। पहिले ताटामध्ये तुम्हाला दिसते आणि आता हे सगळं आपण मिक्स करूया। हे बघा, थोडं थोडं मी असं करून त्याच्यामध्ये टाकते। साबुदाणा कमीत कमी 2 तास तरी भिजू द्यायचा, म्हणजे छान असा तो मऊ होतो। हा वडा आपण उपवासाला सगळ्यात जास्त खात असतो, तसे छोट्या मुलांना पण आवडतो हा पदार्थ। आता आपण दही घालूया। दह्यामुळे काय होते की आपल्याला वडे बांधायला सोपे जातात। थोडा ओलावा तयार होतो त्यामध्ये आणि त्याचा गोळा तयार होतो व्यवस्थित, म्हणून थोडं दही घालायचं आणि चव पण येते आंबट गोड अशी छान। साखर असते त्यामुळे गोड आणि दह्यामुळे थोडंसं आंबूस। आता हे असं भिजवून आता पण छान असं मळून घ्यायचं। तोपर्यंत गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्यायचं, स्लोवर ठेवून द्यायचं, कारण की तेल आपल्याला थोडं कडक पाहिजे, एकदम कोमट तेल नाही पाहिजे। कोमट तेल असलं की ते वडे फुटतात, त्याचे 4-5 असे तुकडे होतात। आणि तेल कसं ओळखायचं? तेल ठेवलं की त्यामधून अशी वाफ येते की हात फिरून बघायचा असा त्यावर तेलावर। थोडं वाफ अशी वाटली की बघा, असे टाकले मी आता पटापट बांधले आणि टाकले। कोणी बांधून पण ठेवतात, मी पण तेच बांधले आणि तेच टाकले। हे बघा, माझे वडे छान झाले, फुटले नाहीत ते। या वड्याचं एकच ते महत्त्वाचं आहे की ते तेलात फुटायला नको, म्हणून ते तेलाचं जो तापमान आहे ते तुम्हाला थोडं कळलं पाहिजे बस। बाकी साधी आणि सोपी रेसिपी आहे। हे बघा, किती छान गोल्डन असे छान तयार झाले आहेत आणि हे बघा, याचे दह्यासोबत सर्व करायचे। थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ। नमस्कार, सबस्क्राईब प्लीज।